आम्हा हरीचा दासा काही जमला भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट तू कामने आसो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिम विलोकितो येन समाधराज वैराग्यवंतम विचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम वसुदेव सुतम देवकं सचांदुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जननी देवाची या मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा ज्यांची गावी केला वास त्यांचे नसावे उदास घ्यावी गावी माझी सेवा तुना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा तुना दुर्बळाची देवा गावे माझे सेवा देवा दुर्बळाची देवा देवा दुर्बळाची देवा देवा दुर्बळा गावी गावी माझी सेवा गावी माझी सेवा गावी गावी माझी सेवा गावी माझी सेवा गावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा गावी माझी सेवा दुर्बळाची देवा श्री राधे दुर्बळाची देवा दुर्बळाची गावी गावी माझी सेवा देन दुर्बळाचे देवा आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वेदाचा अर्थ अनुकूल समर्थ माझ्या वारकऱ्यांचा परमार्थ जगताचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरता विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हा हरेच्या दासा काही भय नाही त्रैलोकी अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय मी त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झालो अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झाल्यानंतर काय झाले नेमकं आम्हा हरेच्या दासा काही बर दास झाल्यानंतर भय नाही त्रैलोक्य
कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. एक ग्रस्त मध्ये जगद्गुरु तुकोबराकडे गेला, म्हटला महाराज तुम्ही हरीचे दास झाला. लक्ष देऊन ऐकत आहे ना, हरीचे दास झाल्यानंतर तुम्हाला 3 लोकांमध्ये भीती राहिली नाही, तुम्हाला कसल्या प्रकारची भीती राहिली नाही, त्याचं कारण नेमकं काय बरं? माझ्या जगद्गुरु तुकोबराने त्याचं कारण सांगितलं. देव उभा मागे पुढे, तो जगाचा मालक आमच्या मागे पुढे उभा राहतो आणि उगवे कोडे संकट, आव कसलंही संकट येऊ द्या हो, तो जगाचा मालक आमचं दुःख निवारण केल्याशिवाय राहत नाही. दुसरा गृहस्थ माझ्या जगद्गुरु तुकोबराकडे गेला, म्हटला महाराज सगळं खरं झालं हो, पण आम्ही संसारिक माणसं, आमची जर इच्छा झाली की आम्हाला संसार रूपामध्ये जगाच्या मालकानं आम्हाला दर्शन द्यावा, तर जगाचा मालक आमचं दुःख निवारण करणं, आम्हाला जशी इच्छा असेल तसा जगाचा मालक प्रगट होईल का? माझ्या जगद्गुरु तुकोबराने सांगितलं तुम्ही सेवा कशीही करा, त्या सेवेचं फळ, त्या सेवेचा मोबदला म्हणून जगाचा मालक तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. दुसरा ग्रस्त पुढाला, म्हटला महाराज भगवंताचे दास झालो, 3 लोकांमध्ये भीती राहत नाही, त्याचं कारण जगाचा मालक मागे पुढे उभा राहतो, पाहिजे त्या इच्छेमध्ये जगाचा मालक तुम्हाला दर्शन देतो, सगळं मान्य झालं. पण म्हणलं की गोठाळा होतो बरं का. पण हा शब्दच का खतरनाक आहे, किती गोड निवेदन करू द्या, पण म्हणलं की सगळं वाटलं होतंय बघा. त्या ग्रहस्थानं सांगितलं सगळं ओके झालं, पण आम्ही संसारिक माणसं आहेत बघा बरं का, आम्ही संसारिक माणसं, आम्हाला संसार करायचा आहे, पण आमचा संसार सुखानं आनंदानं समाधानानं जर करायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? माझ्या जगद्गुरु तुकोबराने सांगितलं, अरे तुमचा संसार तुम्हाला आनंदानं समाधानानं आणि आनंदानं हसून खेळून जर करायचा असेल तर माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्हाला त्या जगाच्या मालकाचं नामस्मरण मुखानं गायल्याशिवाय पर्यंत तो का म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. त्याचं कारण जर काय असेल तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल. हा झाला कार्यक्रमाचा कीर्तनाचा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता हिथून पुढं आपल्याला ठळक बातम्या बघायच्या बघा. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 10 वर्ष कंप्लीट झाले बरोबर ना. 10वं वर्ष महाराज आपल्या सप्ताहाचं. श्री सद्गुरु स्वामी ऐश्वर्यानंद सरस्वती महाराजांच्या आशीर्वादानं संत सद्गुरु सोपान काकांच्या पुण्यतिथी निमित्त फार भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे श्री क्षेत्र टाकळी आणि या टाकळीमध्ये वळणेश्वर वस्तीवरती तालुका परांड्यामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू इकडे. फार भव्य दिव्य स्वरूपाचं निवेदन आहे. कोणतंही कार्य करा निमित्त शिवाय कार्याची उत्पत्ती नाही. काहीतरी निमित्त असल तवा कार्य होत असतं महाराज. निमित्त काय आहे महाराज? संत शिरोमणी सोपान काकांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सप्ताह करतोय आणि खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा आपल्याला आशीर्वाद आहे, कृपा आशीर्वाद आहे आणि भोले बाबाच्या दरबारामध्ये सेवा आहे. काय भाग्याचं लक्षण आणि काय योगायोग आलाय महाराज. आणि त्या योगायोगामध्ये महाराज माझ्याकडे 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. कृष्णा महाराजांचा फोन आला, म्हटले महाराज कोणता दिवस घालू? मला 10वान 13 सोडून कोणता बी घाला, आपल्याला काही अडचण नाही. आणि बरोबर 6वा दिवस त्यांनी मोकळ्या मनानं माझ्याकडे दिला. आणि फार गोड व्यक्तिमत्व. आणि खरं सांगू हे टाकळी असेल वळणेश्वर वस्ती असेल हे मला वाटतं 2 वर्षापासून आपला परिचय. अगदी बरोबर गेल्या वर्षी आणि आता फार प्रेमाची माणसं. बरं कुठं गेलं की हॅलो, दिसलो की हॅलो, रामकृष्णारी महाराज मोकळ्या मनानं बोलणार. आपलं हे टाकळी वळणेश्वर वस्ती आहे. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढं धन्यवाद थोडेच आहेत. आणि कोणतं बी कार्य करा, दुसरं बाकी नीट ऐका, कोणतं बी कार्य करा एकट्याचं काम नाही नव्हे. हा एकल्याचा खेळ मनोनी मेळ जमविला किंवा मिळविला. एकटाच औदुंबर महाराज तुमच्या समोर उभा राहिलो कीर्तन होईल काय? महिला मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? फक्त मी एकटाच आलो कर्जत वरून डायरेक्ट आणि एकटा येऊन तुमच्या समोर उभा राहिलो, टाळकरी नाही, पकवाजा नाही, काय नाही, येणं करी नाही, कीर्तन होईन का? कीर्तन नाही, ते उभं प्रवचन होईन पण कीर्तन नाही. हा कीर्तन करायचं म्हणलं की सवंगडी तशी पाहिजेत. आणि सवंगड्याचं काय महाराज? टाळकरी काही भागामध्ये फिरतो ना महाराज मी, तर ठराविक 2 असतात. गायक 2, 7-8 टाळकरी, 1-2 येणकरी, विषय संपला. 2 चोपदार. पण आज टाळकरी किती महाराज बाप्पा? 1 2 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 16 17 18 19 आणि 20. बघा आता शुभ आकडा 20. तसं काय नाही, माझ्या कीर्तनामध्ये किती टाळकरी असलं तरी ते माझ्यासाठी शुभ आकडाच असतो. फार गोड व्यक्तिमत्व, फार सुंदर असे टाळकरी.
आणि हरिभक्त परायण आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक हरिभक्त परायण परमपूजनीय गुरुवर्य आपल्या परिचयाचे व्यक्तिमत्व आणि आपल्या गावचं भूषण म्हणलं तरी काय वावगं ठरत नाही. आपल्या या सप्ताहाचे व्यासपीठ चालक हरिभक्त परायण कल्याणजी महाराज टाकळीकर आणि हरिभक्त परायण ब्रह्मदेव महाराज बोरे या दोन्ही बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं तुम्ही. बस 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 हा. आयुष्यभर साधना केली महाराज वारकरी संप्रदाय उपासना केली. अन्नदाते ज्ञानदाते आज खऱ्या अर्थानं अन्नदान ज्यांचं आहे ते ह्याच्यावर आहेत त्यांनीच अन्नदान केले ना बरोबर. आता मी नाव एक घ्यायचो दुसरा गोटाळा व्हायचा मागे पुढे नाही काय. त्याच्यामध्ये हरिभक्त परायण सुखदेव रघुनाथ गोडसे पाटील असतील छत्रपती जगताप अंबरुषी नाना काळे नावलेच भारी गाडे ते अंबरुषी नाना काळे वा लक्ष्मण सुभाष काळे आज याचं अन्नदान आहे. आणि माझ्या कीर्तनातलं एक वाक्य घेऊन जा गाड्या तुम्ही जाता जाता एक वाक्य घेऊन जा माझ्या कीर्तनातलं कोणतं. अरे एक कण दान केला की कोटी कुळाचा अन्नदान आहे कोटी कुळाचा उद्धार आहे. एक कण दान करा तुम्ही तर अख्ख्या वस्तीला ना अख्ख्या गावाला जेवण आहे पंचपक्वान्नाचं भोजन आहे. महाराजाला वेगळं असं काही नाही. महाराज सरसकट सगळ्याला एक अन्नदात्यांना धन्यवाद सप्ताह कमिटीला धन्यवाद. आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे मृदंगाचार्य मृदंग महर्षी ताल महर्षी आता जेवढ्या पदव्या लावीन तेवढ्या कमीच आहेत आमच्या बाबांना. अशा गोड सिस्टीमच्या वातावरणामध्ये सुद्धा असं गोड आणि गडीबी असं गुलाबजाम सारखं दिसतोय बघा. मला माहित येत नाही बरं का पण गडीला खास आहे. हरिभक्त परायण मग काय नाव बाबांचं मारुती महाराज जय श्रीराम क्या बात. आमचे मारुती महाराज आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे दोनही गोड आता सगळेच गायक आहेत असं धरू आहेत सगळे गायक. त्याच्यामध्ये ज्यांच्या पुढे माहिती हरिभक्त परायण पहिली चाल मागं गायली हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज बाबांच्या चरणावरती नतमस्तक. जीन्स पॅन्ट घालून पण सेवा वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण तुमच्याही चरणावरती नतमस्तक. मी कोणालाच काय म्हणत नाही. मी लय मोकळ्या मनाचा महाराज आहे. मला काही कोणाशी घेणं देणं नाही. पण आपण संप्रदायाचे थोडेसे नियम पाळा. जाता जाता केला इशारा जाता जाता पण ठामपणे सांगणार नाही. कारण तुम्ही जवळचे मी जवळचं त्याच्यामुळे कोणाचं मन दुखवायला नको. जीवाची माणसं सगळी माझे हरिभक्त परायण आमचे कल्याणजी बाबा आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. हरिभक्त परायण शहाजी नाना वा लांडगे नानांच्या हे चरणावरती नतमस्तक. मला वाटतं हे बाबा आणि ते बाबा शेजारी उभं केलं तर उंची सेमच बरं. सगळ्या टाळकऱ्यामध्ये एक नंबर भाग माईक पुरतोय का खालून काय मांडावं लागत आहे. आमच्या नानांच्याही चरणावरती नतमस्तक. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ टाकली वळणेश्वर वस्ती सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं माझ्यावरती एक नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्या गावचं भूषण म्हटलं तरी वावगं ठरत नाही. सतत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले हरिभक्त परायण माझे जीवलग मित्र आणि आमचे गुरुबंधू म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही. अगदी लहानपणापासून मी ज्यांच्या मांडीवरती खेळलो वागवलो मला काही कळत नव्हतं तेव्हापासून ह्या माणसानं मला सांभाळलेले. आमचे हरिभक्त परायण कृष्णा महाराज आहेत. कृष्णाबाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांचेच पिताश्री तुम्हाला धन्यता नाही देत मी धन्यता तुमच्या माता पिताला धन्य माता पिता तयाची या. खऱ्या अर्थाने हे वृक्ष जे लावलं महाराज त्यांची कृपा आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आलेले सर्व पुरुष वर्ग आहे आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार आहे. वारकरी संप्रदायाची जोपासना करणारे कीर्तनकार प्रवचनकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार राजकीय क्षेत्रातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी नगराध्यक्ष तालुका अध्यक्ष सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि माझ्या बरोबर आलेले हरिभक्त परायण आपली परंपरा फार यूट्यूब चॅनल गोड आहे. आणि खऱ्या अर्थाने कीर्तन सुटल्यानंतर सर्च करा यूट्यूबला आपली परंपरा आणि नुसतं सर्च करून नुसतं ढकलू नका वर बघू नका तर त्याच्यावरती बेल आयकन वगैरे वगैरे ते सगळं कमेंट वगैरे काय असेल ते दाबा मोकळं मनाने. आमचे नानांच्या हे चरणावरती नतमस्तक. मुक्त कैवल्य तेजूने ज्ञान यांच्या राजा साधकांच्या मायबापांना त्यांच्या विश्व माऊली ज्ञानोबार आहे. माझ्या माऊली ज्ञानोबार यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक. कार्यक्रमाला सुरुवात. विठाला विठाला अभंग 4 चरणाच्या सर्वांच्या पाठांतरातल्या आम्हा हरेच्या दासा काही आम्हा कोणाच्या दासाला भगवंताच्या दासाला हरीच्या दासाला कसल्याही प्रकारची भीती नाही. मध्ये जगद्गुरु तो कोबर आहे. पण खरं सांगू जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसानं कोणाचं नाही कोणाचं दास व्हावा 100% व्हावा. पण सुरुवातीलाच एक वाक्य महिला मंडळ पुरुष वर्ग इमानदारने सांगतो गड्या तुम्हाला दासच अशा माणसाचं व्हायचं. अशा माणसाचं चरण पकडायचं अशा माणसाचा हात धरायचा की परत जीवनभर कोणाच्या पुढे वाकण्याची झुकण्याची गरज नाही पडली पाहिजे. अशा माणसात दासत्व करायचं. आपण स्वामींचा आशीर्वाद आपल्याला ना महाराज स्वामींचं दास्यत्व करतोय. आणि आपली परंपरा म्हणजे आपला भाग मानणारा ते वास्कर फडाला परंपरेला मानणारा भाग आहे.
आपण काय साधी सुधी माणसं नाही महाराज, आणि त्या जगाच्या मालकाची सेवा करणारे आपण माणसं आहेत. खरं सांगू का, सेवा जर चांगली असेल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ चांगलंच भेटणार आहे. माझ्या जगाच्या मालकाचं प्रेम आपल्या भक्तावरती इतकं प्रेम, भक्तावरती किती प्रेम ऐकून जा महिला मंडळ. माझ्या जगाच्या मालकानं जर ठरवलं माझ्या भक्ताला नाही काटा मोडून द्यायचा, कल्याण बाबा, जगाच्या मालकानं जर ठरवलं माझ्या भक्ताला नाही काटा मोडून द्यायचा, तर भक्ताने एक काम करायचं, पायामध्ये चप्पल घालायची नाही. बाकी माझ्या कीर्तनातलं ऐकून जा. पायामध्ये तुम्ही चप्पल घालू नका, तुम्ही रानावनामध्ये बिंदास्त फिरा, काट्या कोट्यानं तुम्ही धावा. पण माझ्या जगाच्या मालकानं जर ठरवलं माझ्या भक्ताला नाही काटा मोडून द्यायचा, अरे तो माझा जगाचा मालक नाही काटा मोडून देत इतकं प्रेम भक्तावरती करतो गड्या. मी सांगत नाही. देव राखी तया मारील कोण, देव राखी तया मारील कोण, राखी तया मारील कोण, देव राखी तया मारील कोण. देव राखी तया मारील कोण, नमोडे काटा हिंडता वन. त्या माझ्या जगाच्या मालकानं जर ठरवलं माझ्या भक्ताला काटा मोडून द्यायचा नाही, तर माझा जगाचा मालक भक्ताला काटा मोडून देत नाही. का तेवढं प्रेम नाही हो. एकानं विचारलं जगाच्या मालकाचं भक्तावरती प्रेम किती, ऐकून जा मळणेश्वर वस्तीकर टाकळीकर, तो जगाचा मालक भक्तावरती किती प्रेम करतो. माझ्या माऊली ज्ञानोबराला एकानं विचारलं, माऊली ओ माऊली, जगाच्या मालकाचं भक्तावरती प्रेम आणि भक्ताचं जगाच्या मालकावरती प्रेम, ह्या दोघांच्या प्रेमाची काही उपमा असेल ना. माझ्या माऊली ज्ञानोबरायनं त्याच्याकरता एक ज्ञानेश्वरीतली एक ओवी खर्च केली, आणि स्वतः जगाचा मालक सांगतात, मी म्हणजे माझं फक्त शरीर आहे, मी म्हणजे माझं फक्त शरीर आहे, माझा आत्मा जर कोण असेल तर तो माझा भक्त आहे. माऊली ज्ञानोबरायने एक ओवी खर्च करून टाकली, तया एक वटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा ह्याची होय. मी फक्त माझं शरीर आहे, माझा आत्मा जर कोण असेल तर माझा भगवान माझा भक्त आहे. महाराज इतकं प्रेम भक्तावरती. म्हणून महाराज तुम्ही आम्ही साध्या सुध्याची माणसं नव्ह, आपण वारकरी संप्रदायाची जोपासना करणारी माणसं, जगाच्या मालकाचे भक्त, आपण हरीचे दास आहोत. पण कधी कुणी कमी समजायचं कारण नाही. पण घोटाळा असा झालाय संप्रदायामध्ये, जातीपाती परमार्थ चालू झाला. लोक सहज बोलता बोलता, आमचे एक परमपूजनीय गुरुवर छोटे माऊली कीर्तनामध्ये सांगतात, ज्याला काही कळत नाही का बाबा, तो सहज बैठकीमध्ये म्हणतो, आमच्या जातीचा बुवा लावा लावा. अरे लावायला काय, तो कांदा जातपात संप्रदायामध्ये मांडली जात नाही. मी सांगतो याच्यामध्ये नवं नाही, मी तुम्हाला पुराव्याशी बोलणार आहे. जातपात पक्वाजा कोणत्या जातीचा आहे, कीर्तनकार कोणत्या जातीचा आहे, गायक कोणत्या जातीचा आहे, इनकरी कोणत्या जातीचा, अन्नदाता कोणत्या जातीचा आहे, सर्व संयोजन करणारा कोणत्या जातीचा, जातपात मानली जात नाही का. माझ्या संप्रदायामध्ये नियम आहेत, यात याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा. अरे पवित्र तुळशीची माळ, भगवंताची सेवा, झाले वारकरी, बस माझी आहे जातीची मज भेटो कोणी, बस ह्याच्या इतर जात नाही महाराज आपली कोणती. पण जाती पातीत जर तुम्ही परमार्थ करत असाल तर माझ्या कीर्तनातलं वाक्य घेऊन जावं गड्या. जात पात ज्याला मानाचे त्याने धर्म मंडपामध्ये यायचं नाही, आणि ज्याला भगवंताची सेवा करायची, निस्वार्थ पद्धतीने परमार्थ करायचा, मी कोण आहे हे बाजूला ठेवायचं. आपण चप्पल कुठं काढतो, मंडपाच्या बाहेर. मी कोण आहे
मी कर्जतकर मंडपाच्या बाहेर, मी आमदार. अरे डायरेक्ट फाड्याला नेऊन ठेव रे तू, पण इकडं आणू नको. तू मीपणा संप्रदायामध्ये आणला, मीपणा परमार्थामध्ये आणला का तू केलेलं कार्य असफल. विठ्ठल परमार्थ करत असताना पहिला नियम असा आहे की ज्यानं त्यानं जात मानायचं नाही. बस जात मानायचं नाही का यारे यारे लहान थोर याती भनते नारी करावा विचार न लगे चिंता सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धारक जात पात मानायचं नाही. संप्रदायाची सेवा करणारा दुसरा नियम असा आहे. माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य घरी नेण्यासारखं असते, फक्त तुम्ही किती घरी नेता ह्याच्यावर अवलंबून आहे. आता माझ्या संप्रदायाची सेवा करत असताना दुसरं वाक्य, कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना, पखवाज वाजवत असताना मी कायम कीर्तनामध्ये सांगत असतो बाबा, कीर्तन करत असताना कीर्तन करायला 2 अभंगावरती चिंतन कमी आलं ना सांगता तरी चालतंय. बघा महिला मंडळ लक्ष द्या, मी काय म्हणतोय तुम्हाला, ती 2 अभंगावरती चिंतन कमी सांगितलं तरी चालतंय. बघा पखवाजाला 2 चक्रधार कमी आलं तरी चालतात, गायकाला झपताल नाही म्हणता आली तरी चालतं. पण माझ्या कीर्तनातलं वाक्य ऐकून जगड्या, वारकरी संप्रदाय जोपासना करत असताना माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, त्या जगाच्या मालकाची सेवा करत असताना, वारकरी संप्रदाय सेवा करत असताना, कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना, पखवाज वाजवत असताना गड्या प्रत्येकानं स्वतःच आचरण हे शुद्ध ठेवलं पाहिजे. कारण शुद्ध आचरण ठेवणाऱ्याचा परमार्थ आहे. नाही तर परमार्थ लय बघितली मी 22 वयात तशी माझं 22 वयामध्ये इतकी बघितली लय भारी गात नाही, पण म्हणलं की गोठा लय भारी गात नाही, पण काय जिथं सप्त्याला जाईन तिथं मार खाऊनच महागारी येत. काय धंदा लय भारी वाजतो ते पकवाजा, अशी लगी वाजवतो, अशी लगी वाजवतो, पण का सप्ताह झाला की पाकिटासाठी गजगज घालतो. काय उपयोग आहे त्याचा? अरे आपण त्या भगवान पंढरीशे पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व करणार सांगू तुम्हाला. कधी पैसा जास्त येईल, कधी कमी येईल, तो भाग वेगळा आहे, ते प्रारब्धावरती सोडून द्या. आणि 3 गोष्टी प्रारब्धावरती सांगितल्या, अन्न मान आणि धन. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. अन्न मृदंगाचारी महाराज तुमच्या नशिबात 3 टाइम दिवसभरात शिपीएमटी ओळखीतात तुम्ही इकडं शिपीएमटी जाऊन द्या माती तिकडे. बाजारू आमटी का ती बी नाही, बॉम्बलला आता सगळं जाऊन द्या. बाजारू आमटी नसेल. गुलाबजाम तर ओळखीत असताना गुलाबजाम लय लवकर बघा आता खेळ त्यो कसं आहे, असे 5G कार्ड लागते महाराज त्याला. अन्न सांगायला मी तुम्हाला प्रारब्धाचं अन्न 3 टाइम जर तुमच्या नशिबामध्ये जर गुलाबजाम असतील ना माता मावल्या हो, तर तुम्हाला सकाळी बी गुलाबजाम, संध्याकाळी आणि दुपारी गुलाबजाम, 3 टाइम तुम्हाला गुलाबजाम. का? तुमच्या प्रारब्धामध्ये. आणि तुमच्या प्रारब्धामध्ये जर अन्न नसेल, तुमच्या प्रारब्धामध्ये जर अन्न नसेल, तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट समोर केलेलं असू द्या, तुम्ही आता ताटावर बसणारे असू द्या, 2 घास तुम्ही खाणारे असू द्या महाराज, आणि तुमच्या नशिबामध्ये प्रारब्धामध्ये जर अन्न नसेल, अरे पंचपक्वान्नाचं ताट तुमच्या घरात असताना सुद्धा तुम्हाला खाता येणार नाही. झोपा हाना पडी झोपा बिंदास्त. असं बी तुम्ही मस्त पॅक करून जरा झोपा तुम्ही. अहो हे पकवाज एवढं पर बिंबीच्या देठापासून बनेलवाला होईपर्यंत पकवाज येते. आमच्या नाना सकट सगळे, कल्याण बाबा सकट सगळे टाळकरी गायक म्हणपणा
पार आतारी तुटायला लागली ओरडू ह्यांच्या तुम्ही नुसती बघत आहे वय त्यांच्याकडं. तसं नव, कीर्तनामध्ये टाळी वाजलीच पाहिजे. मी सांगतो म्हणून नाही. आता तुम्हाला कीर्तनात टाळी का वाजवायची हे माहीत नव्हतं म्हणून तुम्ही टाळी वाजवत. आता मी सांगतो तुम्हाला टाळी का कीर्तनात वाजवायची. 2 मिनिटं विषय आपला असं थोडा साईडला ठेवू. 1 मिनिटामध्ये सांगतो मला कीर्तनातच टाळी का वाजवायची. इतरत्र टाळीमध्ये आणि कीर्तनातल्या टाळीमध्ये काही फरक आहे, ऐकून जा. इतरत्र जर तुम्ही टाळी वाजवली तर त्या टाळीने यज्ञ घडत नाही. वाक्य लक्षात येते, त्या टाळीने यज्ञ घडत नाही. पण कीर्तनामध्येच का टाळी वाजवायचं कारण सांगतो कडे. महिला मंडळ, पुरुष वर्ग सांगू तुम्हाला. ज्याला वाटतं ना त्या यमानं आपली टाळाटाळ करावी, ज्याला वाटतं यमानं आपली टाळटाळ करावी, त्याने कीर्तनामध्ये आवर्जून मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. आता वाजवायची का नाही तुमचं तुम्ही ठरवा. कीर्तन बरोबर 10ला सोडणार आहे, टेन्शन घेऊ नका. आता वाजवायची का नाही तर तुमचा प्रश्न आहे. आणि जर टाळी नाही वाजवली, तुम्हाला इमानदारीनं सांगतोय, आणि घरी जाताना म्हणजे तुम्ही सुखरूप जाणार आहेत, पुढचा ना विचार करू लगी, पण घरी जाताना जर काही झालं तर त्याला कर्जत जबाबदार राहणार. कीर्तनामध्ये टाळी वाजवायची का तर तो यम आपल्या टाळाटाळ करतो म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल. अन्न मान धन येतो प्रारब्ध आदीनं महाराज. अन्न प्रारब्ध मध्ये असेल तर मिळतं मान. प्रत्येकाला वाटतं समाजाने माझा शब्द मानावा, मला समाजाने किंमत द्यावा. गप्र येड्या, समाजाने तुला मानावा, समाजाने तुझी किंमत करावा असं जर वाटत असेल तर प्रारब्धामध्ये पाहिजे ना. तुझ्या प्रारब्धातच मान नाही, तू किती कोटी वाटल्यानंतर तू सरपंच होशील. प्रारब्धामध्ये मान लागतो, प्रारब्धामध्ये अन्न मान. आणि तिसरा मुद्दा आहे धन. धनाचं लय खतरनाक आहे इकडे गणित. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक जण काबड कष्ट करतो. कशा करता बोला बरं का ना. तर मी लयच हाणू घेऊन तुमच्या समोर आला. तुम्हाला काय अडचण काय कीर्तनामध्ये बोलायला. नको तिकडं भलतं बोलत लोक. अयो अगं माय 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 काय बोलत त्या लोक. नको तिकडं चांगलं चाललं का परत फेंद्या पाडून टाकतात त्याचा बोलून नुसतं. तुम्हाला कीर्तनात तुमच्याकडं 1972चा दुष्काळ पडलाय का तुम्हाला ते लाडक्या बहिणीचे पैसे कमी पडलेत का. मी करू का मुख्यमंत्री साहेबाला फोन करू का की आमच्या टाकळेकरांच्या महिलांना थोडं मुख्यमंत्री काय लाडकी बहिणीचे पैसे कमी पडतात सांगू का त्यांना. मी तुम्हाला बोलायचं झालंय काय हे बघा गड्या. तुम्ही ह्या बोलायचं आणि मी ही बोलायचं, सगळ्यांनी म्हणून करायचं ते कीर्तन. एकट्याने बोलायचं आणि बाकीचा नुसत्या डुकले हाणाय त्याचं नाव प्रवचन. मग आता मी प्रवचन करू का कीर्तन करू. मोकळ्या मनाने बोलायचं गड्या. मी काय सांगत होतो तुम्हाला. धन सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक जण काबड कष्ट करतो. कशा करता बोला बोला बोला. कशा करता धना करता. टाळकरी मंडळी आपण एक कीर्तन सकाळी संध्याकाळी एक कीर्तन कशा करता धना. असं मोकळं पाहिजे गड्या आपल्याला. हा असं धना करता. ह्याच्या पुढचं सांगतो गड्या. कर्जत तालुका सोडला मी आणि परंडा तालुक्यामध्ये आलो. कशा करता आता मला ना धना करता. आता मला मोठे धना करता. आतापर्यंत दातकळी बसली होती, शब्दच निघाला आणि माझं सांगायला लागलं धना करता. अरे काय धंदा आहे का. माझ्या घालून सांगितलं लईच पटतंय र तुम्हाला. सगळंच कीर्तन माझ्या घालून सांग काय तुम्हाला. योग सुद्धा म्हणलं नाही सेवे करता आलंय, कीर्तना करता आलंय. इकडून धना करता म्हणजे खाली बसलेले म्हणजे पाकिटा करता आलंय. खरं सांगू अन्न मान आणि धन या 3 गोष्टी प्रारब्धावरती महाराज. तुमच्या प्रारब्धामध्ये जर अन्न नसेल, तुमच्या प्रारब्धामध्ये जर धन नसेल, तुमच्या प्रारब्धामध्ये जर मान नसेल तर तुमच्या जीवनभर तुम्हाला अन्न मान आणि धन नाहीच मिळणार महाराज. ते प्रारब्धामध्ये लागते महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि एक वाक्य माझ्या कीर्तनातलं घेऊन जा. देव तुमच्या चुका पदरात घेईन. तुम्ही केलेल्या चुका देव तुम्हाला माफ करील, मोकळा मनानं माफ करील, पण कर्म करणार नाही. कर्माचं गणित इतकं खतरनाक आहे महाराज. जे जे लिहिलेलं लाटीन तेन बदले मनात लाटी. इतकं खतरनाक कर्माचं गणित आहे महाराज. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले. आतापर्यंत तुमचं आमचं कर्म तुम्हाला भोगावं त्याच्यामध्ये न मला द्या सोडून. प्रत्येक जण कर्म भोगतो, ते कर्म मांडीत बसत नाही. मी देवाचं कर्म देवाला चुकलं नाही. नामा म्हणे कर्म रेखा देवाधिका
अहो देवाचं कर्म देवाला चुकलं द्यायचं, याच्यामध्ये बी काही नवल याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. अरे देवाच्या बापाला सुद्धा देवाचं कर्म कर्म चुकलं. दशरथ वियोगे मेला वियोगे मेला कर्म श्रीराम वनवासा गेला कर्म श्रीराम वनवासा गेला कर्म रावण शव पावला घडला सीता देवी तुम्ही झोपा. हा ना बिंदास पडी हा ना 10 वाजेपर्यंत तुम्हाला काही बोट येणार नाही मी. तुम्ही नाही रे टाळी वाजी, तुम्हाला काय करावं काय भाऊ आता. आमच्या भागामध्ये कृष्ण महाराज एखादा चक्रधार पटला, एखादं गायन अशी चाल जपटली ना, लोक आवर्जून टाळ्या वाजतात बसल्या बसल्या. तुम्ही ह्या लोकाला काय झाले काय कळा ना भाऊ मला. तर मी बंद करू का कीर्तन? तुम्ही टेन्शन घेतलंय कशाचं? शालीच्या आतून आवाज येतोय का? थंडीमुळं वाजा नाही का टाळी? मला सुद्धा का टाळ टाळ नाही यम देव तुमचे टाळ टाळ करील. लक्षच राहून द्या फक्त आता. तुमचं आमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं, याच्यामध्ये नवला देवाचे कर्म देवाला भोगावं लागतं, त्याच्यामध्ये ना देवाच्या बापाला सुद्धा कर्म भोगावं. इतकं वाईट कर्म आहे महाराज. नामा म्हणे कर्म रेखा कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोगे घडला सीता देवी. पण कर्म कोणाला चुकलं नाही का? आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. किती गेले आतापर्यंत पण कर्म कोणाला चुकलं नाही. ऐकून जा. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नात पंत तोही तैसा झाला देखत देखत नात पंतु तोही तैसा झाला 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 मोठा मोठा का पाठी भय आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. अरे आतापर्यंत आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नात पंतु तोही तैसा झाला. पण कोणाला कर्म चुकलं नाही, प्रारब्ध चुकलं नाही म्हणून सगळ्या जगामध्ये तुम्हाला कोणाला घाबरण्याची गरज नाही. फक्त कर्माला आणि प्रारब्धाला घाबरा. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या दरबारामध्ये सेवा ती भोले बाबा आहेत. आणि भोले बाबा ही ग्रामदेवत असं आहे महाराज. तुम्ही कमी सेवा करा, वाक्य नीट ऐका, कमी सेवा करा, लगेच प्रसन्न होणार दैवत म्हणजे भोले बाबा. आणि भोले बाबाची लई सेवा मोकळ्या मनाने चालू आहे. खरं सांगतो तुम्हाला, सेवा जरी भोले बाबाची करत असले तरी महाराज वारकरी संप्रदायाचे सगळ्यात पहिले वारकरी जर कोण असतील तर ते भोले बाबा आहेत संप्रदायाचे. आणि खरं सांग का गड्या, भोले बाबाच्या दरबारामध्ये येत असताना महाराज तुम्ही खाली हाताने जरी आले, तुमच्या हातामध्ये पैशाची नोट असू द्या नसू द्या काही फरक पडत नाही माझ्या जगाच्या मालकाला भोले बाबाला. तुमच्या हातामध्ये नारळ असू द्या नाही काही फरक पडत. खाली हाताने जरी तुम्ही भोले बाबाच्या दरबारामध्ये आलात ना महाराज, तरी तुमचं इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्या भोले बाबाची चरणाजवळ आहे. हे ताकद आहे माझ्या भोले बाबाची. खाली हात लेके जो दर पे तेरे आएगा. वाक्य नीट ऐका बरं का. खाली हात लेके जो दर पे तेरे आएगा बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा. बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा.
नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय पार्वती पते शिव हर हर वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी जर कोण असतील तर भोले बाबा आणि खाली हाताने जरी माझ्या भोले बाबाच्या दरबारामध्ये तुम्ही आलात ना महाराज तरी तुमची इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्याची ताकद माझ्या भोले बाबाची म्हणून खाली हात लेके जो दर पे तेरे आएगा बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा आओ तुम्ही जे मागताल ते भोले बाबा देणार का पहिले वारकरीत पहिली वारी जर कोणी केली असेल तर भोले बाबांनी कशी वारी केली एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला भोले बाबा निघाले वारीला कुठून भोले बाबा कुठं राहते टाकळी मध्ये का कुठून कैलास पर्वताहून भोले बाबा निघाले वारीला आणि भोले बाबांनी त्यांचा हत्ती काढलेला ते घोडा लक्षात येते तुमच्या वाहन बसले घोड्यावरती फॉर्च्युनर काढले पण भोले बाबा फॉर्च्युनर मध्ये बसले आणि भोले बाबा फॉर्च्युनर मध्ये बसल्यानंतर आई साहेबांनी बघितलं आई साहेब गृहमंत्री पार्वती मातेने बघितलं स्वामी कुठंतरी निघाले हाक मारले सांगितलं स्वामी कुठं आहे दावरा म्हणले दावरा नाही दावरा वगैरे काय नाही मी वारीला चाललोय कुठं पंढरपूरला भोले बाबा पंढरपूरला निघाले पार्वती आई साहेब पंढरपूरला निघाले महिला मंडळ पुरुष वर्ग ऐकून जागड्या आईने वडील पंढरपूरला चालल्यात लेकरला दम निघतोय वय आणि लेकरं कोणाच्या घरी नाही तुमच्या घरी लेकरं तरी माझ्या घरी लेकरं येते महापोरग कधी कधी मी कीर्तनाला निघालं माझ्या मागं लागत पप्पा मला बी यायचं या 2.5 वर्षाचा वाघ आहे अजून पण माग लागत आहे महाराज का प्रेम असतंय जिव्हाळा असतोय गणपती बाप्पानं बघितलं म्हणले पप्पानं मम्मी तर कुठतरी निघाली आणि मला घरी ठेवून गणपती बाप्पानं घरातून जी हाक मारली आहे मम्मीला आय मम्मी कुठं मला बी यायचंय म्हणजे कुठं वारी चलो पार्वती आई साहेब भोले बाबा आणि गणपती बाप्पा निघाले कुठं वारीला महाराज वारीला निघाल्यानंतर महाराज पार्वती आई साहेब गणपती बाप्पा आणि भोले बाबा वारीला आले आणि बघितलं महाराज तो का म्हणे मोक्ष देखेल्या कळस पंढरपूरचं वातावरण बघितलं सगळे वारकरी आले होते आणि बरोबर भोले बाबा पार्वती आई साहेब आणि गणपती बाप्पा येत असताना बरोबर पहाटेच्या सुमारात पोहोचले कुठं पंढरपूर मध्ये आणि मग पहाटेच्या सुमारास माझ्या वारकऱ्यांचा तो काकडा आणि काय ते वातावरण आणि काय ते नियोजन महाराज माझ्या पंढरपूरमध्ये चालू असलेला काकडा माझ्या भोले बाबाने ऐकला आणि वारकरी मंडळी खरं सांग गड्या पंढरपूरचं वर्णन इतकं गोड केलं माझ्या साधू संतांना महाराज किती गोड केलं महाराज ऐकून जा माझ्या पंढरपूरचं वर्णन किती गोड आहे जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव बसलं टाळी वाजवाशी हा बाबा जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्यांच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्यांच्या चरणी लक्ष लागो
कुठून आणलंय असं? हा, हे पाहिजे आम्हाला मगाच्या धरून. जरा थोडं लेट झालं पण थेट झालं. कुणी नाही यश आणलंय वडून, मग सोपं नसतंय. कसं का होईना पण वाजली का नाही टाळी? ही तुम्ही फक्त टाळी वाजवत नाही याची थोडी खंत होती मला, पण तुम्ही कीर्तनात वाजलेली फक्त टाळी नाही, आम्हा कलाकारांसाठी, आम्हा वारकऱ्यांसाठी तुमचा आशीर्वाद असतो म्हणून टाळी वाजायचा. विठ्ठल भोले बाबा ना वारीकरी, पहिले वारकरी माझे भोले बाबा. आणि सांगू तुम्हाला, आपला सप्ताह चालू आहे ते भोले बाबाच्या दरबारामध्ये चालू आहे. महाराज काय ताकद आहे माझ्या भोले बाबाची. अरे तुम्ही सेवा कमी करा, निष्काम पद्धतीने सेवा करा, तुम्हाला फळ जास्त दिल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद माझ्या भोले बाबाची. एक रस्ता मध्ये जगद्गुरु तुकोबाराकडे गेला, म्हटलं महाराज सगळ्या गोष्टी मान्य झाल्या हो, तुम्ही म्हणता आम्ही भगवंताचे दास झालो, भगवंताचे दास झालो हे मान्य झालं, पण भगवंताचे दास झाल्यानंतर नेमका तुम्हाला त्याचा फायदा काय झाला? तोच फायदा अभंगाच्या पहिल्याच्या हरिचा दासा काही, हरिचा दासा काही, हरिचा दासा काही, हरिचा दासा सांगतात आम्ही भगवंताचे दास झालो, पण दास झाल्याचा फायदा काय नेमका? भय नाही त्रैलोकी. आम्हाला 3 लोकांमध्ये भीती नाही. 3 लोक कोणती? स्वर्ग, मृत्यू, पाताळ. या 3 लोकांमध्ये आम्हाला कसल्या प्रकारची भीती नाही का? आम्ही भगवंताचे दास झालो म्हणून. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? कीर्तनाला यायची का महाराजांनी प्रश्न विचारायची? सगळ्यात जास्त माणसाला जर भीती कशाची वाटत असेल तर ती मरणाची. कोणाला मरा वाटतं? 90 वर्षाचं म्हातारा असू द्या, 90 वर्षाचं म्हातारा असू द्या, त्याला एखादी नाही म्हाताऱ्या मर की तो तर किती जागा मोकळ कर, मोकळी जागा कशाला वायतागवाडी करतो? ते म्हणतो ए गप्प आताशी 90 किती आताशी? तो टार्गेट काय 200 वर्ष जगायचंय का बुवा? कर ना जागा मोकळी, होऊन दे ना, दुसऱ्याचं चांगलं होऊन दे ना. पण नाही, कोणाला मरावं वाटत नाही. जेवण करत असताना जर एखाद्याने विचारलं जेवण कसं काय, लय पंचपक्वानाचं जेवण आहे, पण ती कडकडाला जी हिरवं हिरवं दिसतंय ना, ते जेवणामध्ये टाकलेलं विषय. जेवण काय ते? जेवण पंचपक्वानाचं ताट असल्यावर जेवण ते असलं नाही जेवणार का? कोणालाच मरावं वाटत नाही. आणि समजा लय वैतागून जर एखाद्याला वाटलं बा आपल्याला मरायचंय, आता टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त मरायचंय, तुला फक्त माझी एक विनंती, एखाद्याच्या मनामध्ये जर विचारायला मरायचंय आपल्याला, तू फक्त एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन येडा हाणून ये, मग तुला कळन. अरे जगण्यासाठी माणूस किती खाटाटोप करतोय, तू मरण्याचा विचार आणतो. आणि विष पिणारे ही जे गडी आहेत का, हे फाशी घेणारे, विष पिणारे, कर्जबाजारी होणारे आणि हे मरण्याचे विचार करणारे, ह्यांना स्वर्ग वैकुंठ नरक ह्या जागा नाही. ह्यांना हे वाड्याला मसोबाच्या शेजारी, मावलायाच्या शेजारी, तुम्हाला वाटतं का ह्यांना वर जागा असेल? अरे त्या जगाच्या मालकानं तेवढे श्वास तुम्हाला मोजून दिलेत ना, तेवढे श्वास तुम्ही पुरेपूर घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. जोपर्यंत तुम्ही पुरेपूर श्वास घेत नाही
आणि जर श्वास पूर्ण व्हायच्या आधी जर तुम्ही विचार करत असाल तर जोपर्यंत तुमचं आयुष्य तोपर्यंत तुम्हाला पृथ्वीतलावरती राहावं लागेल. विचार सुद्धा आणायचा नाही कधी ह्या देह सोडायचाय म्हणून. महाराज पावला हा देह काकटाळी न्याय आणि घडे ते उपाय घडो आले. अहो हे सहज भेटलेलं आहे आपल्याला, पण लोकांना ह्याची किंमत नाही ना. जो कीर्तनकार कमी पैशात येतो, एका हाक्यात धावून येतो, त्याची लोकांना किंमत राहत. शाबास. ह्याला म्हणायचं पाहिजे कारण. वा कशी फ्रेश झाल्यात बघा बरं. आणि एखाद्या गोष्टीची समजा एखादा म्हणला मला 25 द्यावा लागते ना 8 दिवसात 1 दिवस शिल्लक, लोक काय म्हणतात होय सोपं काम नाही. अख्या 8 दिवसात 1च तारीख रिकामी होती. आणि तो वाघच म्हणतात कधी कधी तर. आणि तो बुवा 25च्या खाली येत नाही. पण म्या कशामुळं थांबा. समजा एखाद्यानं 35 घेऊ द्या, 55 घेऊ द्या, लाख घेऊ द्या, देणाऱ्याला कमी नाही घेणाऱ्याला कमी नाही ना. द्या ना तुम्ही, काय अडचण नाही. पण 55 घेऊन 1 लाख घेऊन बसणाऱ्याला सगळ्यालाच वैकुंठाला येतोय का ते? तुम्ही ह्याचा विचार करा ना थोडासा. द्या ना तुम्ही, लिमिट मध्ये द्या ना थोडस. आणि ही वारकरी कीर्तनकार सोकावली तुम्ही. कुणी सोकावली? ही आम्ही नाही, तुम्ही. का महाराज 8 दिवसातला 1 दिवस द्यावा लागतोय. तुमचं बजेट किती? आमचं 25 आहे. 25 नाही 35. पण तारीख शिल्लक नाही. एक काम करा, तिकडच्या तारखेवाल्या लावा. काय? फोन तुम्ही लावा बाबा पुढच्या तारखेवाल्याला. पण आमची तारीख का? 5000 तो मला जास्त देतो. सांगू तुम्हाला, अरे 5000 घेऊन हेकडची तारीख कॅन्सल करून तू तिकडं जाशील र येड्या. ही लोक तुम्हाला एक वेळ माफ करतील. जाऊ द्या, संप्रदायातला वारकरी माणूस आहे, पण तो जगाचा मालक, तू जिवंत तोपर्यंत तुला माफ करणार ही माझ्या संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये चांगलं सांगायचं म्हणलं तर लोक लय आणतात, आणि वाईट लोकांना सांगायची गरज. शेती करत असताना तन मनानेच उगावतोय. धान्य पिकवायसाठी आपल्याला लय काबड कष्ट करावं लागतंय. तर तणाव आपल्याला फवारणी मारावं लागते. वाईट शिकायचं म्हणलं की लोक ऑटोमॅटिक शिकत येतो. चांगलं शिकायचं म्हणल्यावर टाळी वाजवा शिकायसाठी निम कीर्तन केलं ना माझं. नुसती टाळी वाजवा शिकवायला सोपं नाही या जगामध्ये महाराज. कलियुग आहे. या कलियुगामध्ये काही घटना अशा घडून जातील महाराज, तुमच्या डोक्याचं पाणी फिरून. तुमच्या डोक्याला मुंगे येते. इतकं वाईट घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्या. अरे कोणत्या घटना ऐकून जा. या जगामध्ये सगळ्या गोष्टी बदलून गेल्या. कोणत्या गोष्टी बदलून गेल्या ऐकून जा गड्या. या जगामध्ये माणसं बदलली, वेळ बदलली, काळ बदलला, नीतिमत्ता माणसाची बदलली. काय बदलून गेला ऐकून जा. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. काय बदलून गेलं? या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर. या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. महाराज या जगामध्ये लोक आई वडिलाला मानायला तयार नाही, गुरुजनांना मानायला तयार नाही. याच्या पुढचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. या जगामध्ये लोक पैसे कमवतेत, लहान तोंडे मोठा घास होईल, पण दिलगिरी व्यक्त करून बोलतो ही सगळी जुनी वयस्कर मंडळी आहेत. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबराय, विश्वमाऊली ज्ञानोबराय, शांतीब्रह्मनाथ महाराज, निळोबाराय, सोपान काकांना त्या काळात माहिती होतं कलियुगातली लोक कशी वागणार आहेत. तेव्हा कलियुग चालू होतं का? कलियुग नव्हतं, पण महाराज कलियुगातली लोक कशी वागणार आहेत ते गात्यामध्ये लिहून ठेवलं महाराज. ऐका कलेचे महिमान,
त्या शिरीजले जन पापा देती अनुमोदन पुढं करती हेळण करती संताची. हेळन संत संताची. महाराज संताला लोक मानाय तयार नाही, आई वडिला लोक मानाय तयार नाही. आणि याच्या पुढचं एक वाक्य सांगतो गड्या. अरे पूर्वीच्या लोकांमध्ये पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा अतिथी जर दारामध्ये आला महाराज, तर आपल्या खिशामध्ये 5 रुपये असतील 10 रुपये असतील तर जुनी लोक त्या कुपरीमधून काढून देत होती. आता कुपरी राहिली नाही, जुनी लोक राहिली नाही. कुपरी हिथं 1 किस्सा हिथं 2 किस्सा, लय खतरनाक काम होतं महाराज ते. कुपरीमधून महाराज एखादा अतिथी जर दारामध्ये आला तर विनमुख त्या अतिथीला जाऊन देत नव्हती महाराज. ही पटकेवाली मंडळी जाऊन देत होती, तुम्ही अजिबात जाऊन देत नव्हते महाराज. 5 रुपये 10 रुपये व्हायला का पण त्या अतिथीच्या हातावरती ठेवत होते. पण माझ्या संताला तेव्हा कळत होता अतिथी दारामध्ये आल्यानंतर कलियुगातील लोक त्याला रुपया देणार नाही आणि नको तिकडे पैसे नसल्याशिवाय राहणार नाही. अरे आता या कलियुगामध्ये जर अतिथी दारामध्ये आला तर आधी आपल्या घरामध्ये सुंदर असं नाव लिहिलेलं असायचं महाराज, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. किती गोड नियोजन होतं महाराज. पूर्वी असं दारामध्ये बोर्ड लागलेला असायचं, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आता डायरेक्ट गेटलाच बोर्ड आहे, कुत्र्यापासून सावध राहा. नेमका गेटवरच्या कुत्र्यापासून का घरातल्या कुत्र्यापासून ह्यो मेळा अजून मला लागला नाही गड्या. इतका ते असतं का महाराज. अरे आता ते दारामध्ये आला तर पूर्वीचे लोक काही ना काही दान देत होती, अन्नदान करत होती. मी म्हणतो काय नाही देत होती, पण आता नाही महाराज. आता ते दारामध्ये आला तर 1 रुपया देत नाही, अन्नदान करत आणि अन्नदान अजिबात नाही महाराज. का कमवलेला पैसा नको तिकडं नाशी देत लोक, लय अवघड आहे महाराज. जोडून या धन नाशी वेश्या घरी आणि अतिथी आली या दारी नाही म्हणे. अरे पैसे कमवतो नको तिकडं नाशितो, वेश्याच्या घरी नाशितो. आणि अतिथी जर दारामध्ये आला तर 1 रुपया सुद्धा देत नाही, डायरेक्ट अतिथीला नाही म्हणतो. हे माझ्या साधू संतांना आधीच गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय, आपण वाचित नाही. हे भाग वेगळा आहे म्हणा. विठाला बदलून गेलं महाराज, सगळं काय बदलून गेलं महाराज. काय काय बदलून गेलं ऐकून जा गड्या. आई वडिला लोक मानाय तर नाही, नको त्याला मानल्याशिवाय राहत नाही. साधू संतांना लोक मानाय तयार नाही, नको त्याला मानल्याशिवाय राहत नाही. अरे कोणालाच लोक मानाय तयार नाही आणि भलतच त्याला मानल्याशिवाय राहणार नाही महाराज. का आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. किती बेमान दुनिया आली महाराज, ऐकून जा गड्या. मत पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, बहुमान बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे. अरे या जगामध्ये अशी दुनिया आली की आई वडिलाला मानाय तयार नाही, पण गृहमंत्र्याला मानल्याशिवाय राहत नाही. साधू संताला मानाय तयार नाही, पण नको त्याला मानल्याशिवाय राहत नाहीत. की बेमान दुनिया या जगामध्ये आली. पण भल्या माणसा तुला मी सांगून जाईन जाता जाता गड्या, हे जरी कलियुग असलं तरी जो नीतीनं वागल, नीतिमत्तेनं वागल, ज्याचं आचरण शुद्ध राहील त्यालाच या जगामध्ये जास्त दिवस राहण्याचा हक्क राहील, इतरत्र हक्क राहणार नाही. का हे कलियुग आहे महाराज. विठाला विठाला म्हणून कलियुगामध्ये जगत असताना गोड जीवन जगलं पाहिजे माणसानं. कलियुगामध्ये जगताय सेवा गोड करा, सेवा चांगली मेवा चांगला. तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तशी जर सेवा केली का आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. तर लोक अवतीर्ण लोकांमध्ये वितरत नाही, पण सेवा चांगली पाहिजे. पवित्र तुळशीची माळ अशी मस्त वजनात घातली पाहिजे, कडक कपडे असे धोतर उपारणं मस्त. वार करण्यास साधं राहायचं नाही. ह्या टोप्या फिप्या तुम्ही जे घालता ना आजपासून बंद करून टाकायच्या. करा बंद. 40 रुपयाला तसली कडक टोपी भेटते बघा. अशी असं वातावरणात बघा अशी कडक टोपी घालायची, साधं राहायचं नाही. लोक आपण काय साधी माणसं का काय महाराज. वडिलोपार्जित परंपरा, माझ्या वडिलांची मेराशी का देवा तुझी चरण सेवा. अहो परंपरेची आपली वडिलोपार्जित परंपरा म्हणून आपण जगद्गुरु तुकोबाराय नामदेवांची सेवा करतो, जगाच्या मालकाची सेवा करतो. असं गबाळ्यावानी राहायचं नाही, कडक राहायचं. शेजारून एखादा गेला तर त्याला इस्त्री कापली पाहिजे.
इस्त्री अशी टर कुणी कापली पाहिजे, इतकं कडक राहायचं माणसाने. पण कडक राहताना तशी सेवा सुद्धा गोड करा. विठ्ठल जगाच्या मालकाची सेवा करायची. बरं केली जगाच्या मालकाची सेवा. मग एक ग्रस्त म्हणला, महाराज आम्ही तर भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण करू. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळ दैवत, अहो रात्रंदिवस सेवा करू, पण त्याचा काहीतरी फायदा पाहिजे ना. माझ्या जगद्गुरु तुकोबाने सांगितलं, अरे तुम्ही नुसतं भगवंताचे दास झालात तर तो जगाचा मालक तुमचं मागं पुढे उभं राहून भरण पोषण केल्याशिवाय राहणार नाही, तुमचं संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. महाराज ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे.